मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर इतकं सुंदर ठिकाण असेल असं आम्हाला कधी वाटलंच नव्हतं. मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर समुद्राच्या अगदी जवळ वसलेलं एक शांत मंदिर, आशापुरी देवी मंदिर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलेलो आहेत सफाळ्याला एडवनमध्ये आशापुरी देवीच्या मंदिरामध्ये. सो तुम्ही सुद्धा जर मुंबईवरून तुमचा प्लॅन असेल इकडे येण्याचा, तर तुम्ही कशा पद्धतीने इकडे येऊ शकता हे इन डिटेलमध्ये संपूर्णपणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओ पूर्ण बघा आणि खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. सो तुम्हाला व्लॉग नक्की आवडेल आणि शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. आणि आजचा आमचा प्रवास सुरू होतो डोंबिवली स्टेशन पासून. डोंबिवलीवरून दररोज 5:49 डोंबिवली बोईसर ही मेमू ट्रेन चालते. सो आजचा आमचा प्रवास याच ट्रेनने होणार आहे. तर थोडीशी ट्रेन आपली लेट झालेली आहे आणि बघूया आता आपण किती वाजता पोहोचतोय सफाळ्याला. बाकी ट्रेन खूप छान आहे, म्हणजे सिटिंग अरेंजमेंट वगैरे गर्दी व्यवस्थित. चलो. तर फायनली 1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो सफाळे रेल्वे स्टेशन. सो सफाळेला पोहोचायचा टायमिंग होता 7:30, पण आमची ट्रेन पोहोचले 7:50. म्हणजे जवळजवळ 20 मिनिटं ट्रेन लेट झालेली आहे. बाकी ट्रेन एकदम छान आहे, काहीच कंप्लेंट नाही, छान आहे. आणि सफाईला पोहोचल्यानंतर सर्वात प्रथम खूप भूक लागली होती, त्यामुळे आम्ही पहिल्यांदा चहा आणि नाश्ता केला. समोर जे तुम्हाला दिसतंय ना, ते आहे सफाळे रेल्वे स्टेशन आणि तिथून तुम्हाला फक्त 2 मिनिटांच्या अंतरावर इकडे यायचं आहे. आणि हे जे आहे ते आहे आपलं बसस्थानक, सफाळे बसस्थानक. सो इथून आता आपल्याला एडवनसाठी बस पकडायची आहे. सो बघूया आता आपल्याला कोणती बस भेटते ते. तर चौकशी केल्यानंतर आम्हाला कळलं की ही जी कोरेगावात जाणारी बस आहे ती एडवनवरूनच जाते. सो आता आमचा प्रवास याच बसने होणार आहे एडवनच्या दिशेने. बरोबर 8:30 वाजता बस सुटलेली आहे. सो फायनली अर्ध्या तासामध्ये आपण पोहोचलोय एडवनला. ते आहे का ना. तर मित्रांनो, फायनली आम्ही आता आलेलो आहे. इथून जेव्हा तुम्ही उतरलात ना, तिथून सरळ तुम्हाला फक्त चालत यायचं पुढे पुढे आणि तुम्ही पोचाल. जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. तिथून मग आपण डायरेक्ट मंदिराकडे पोहोचू. तर फायनली मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहेत आशापुरा मंदिराच्या इथे. म्हणजे थोडं अजून चालायचं आम्हाला, पण आम्ही आता इथे जेटीचा जो मार्ग आहे तिकडे पोहोचलेलो आहे. तर तुम्ही बघितलं आपण कशा पद्धतीने इथे आलो. डोंबिवलीवरून सफाळे 20 रुपीज तिकीट आणि सफाळेवरून एस टीचं जे तिकीट आहे ते 31 रुपये आहे. आणि लेडीज जर असेल तर 17 रुपये हाफ तिकीट आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही फक्त एवढ्या कमी बजेटमध्ये इथपर्यंत येऊ शकता.
आणि सफाळेला एडवनला तुम्ही जेव्हा उतरलात एडवन बस स्टॉपवरून, तो तिथून तुम्हाला फक्त चालत जायचं आहे. एक हार्डली आम्ही 10 मिनिटात चाललो असेल आणि आम्ही आत्ता इकडे पोचलेलो आहे. बघा किती भारी लोकेशन आहे ना, खूप सुंदर. तर त्या सरळ मार्गाने आपल्याला जायचं आहे आणि तुम्हाला जर दिसत असेल बघा समोर समोर बघा ते दिसतंय का, ते आहे मंदिर आशापुरा देवी माता. ठीक आहे, समोर दिसतंय ते आहे आशापुरा देवीचं मंदिर आणि हा पूर्ण असा जेटी परिसर हा बघा, आणि समोर जे दिसतंय ते आहे मंदिर. हे बघा स्वयंभू शिव मंदिर व आशापुरी मंदिर ट्रस्ट एडवन, भाविकांचे हार्दिक स्वागत. आणि इकडून आहे मार्ग, छान एकदम. आशापुरा देवस्थान ट्रस्ट एडवन सहर्ष स्वागत करत आहोत. चला ओटी घेऊया. चप्पल काढू का इथे? तर आता आपण ओटी घेतली आहे देवीची. आता दर्शनासाठी कोणी नाही आहे, फक्त आमच्याशिवाय. समुद्र काय बघायचं रे. आणि आता हवा सुटली आहे म्हणजे आता आम्ही चालत आलो ना, थोडं गरम झालं पण हवा येते, थोडी हवा येते. आशापुरी देवस्थान मुख्य गर्भगृह आहे. हे बघ, मुख्य गर्भगृहाचं मंदिर. हे बघा खूप सुंदर लोकेशन आहे, खूपच सुंदर. आता आपल्याला इथून आतमध्ये जायचं आहे. तो हा मंदिराचा मुख्य गर्भगृहाचा, तर इथून आपल्याला गुहेतून जायचं आतमध्ये. ठीक आहे, चला दाखवतो. तर असा एक मार्ग आहे, भुयारी मार्ग. चौकशी खूप सुंदर आहे. तुम्ही सुद्धा दर्शन करून घ्या. हे बघा. तर ही आहे माता आशापुरा देवी मातेचं मंदिर आणि इथूनच हिच्या बाजूला इथे आहे बघा आई एकवीरा प्रसन्न. सो तुम्ही आई एकवीरा देवीचं सुद्धा इथे दर्शन घेऊ शकता. आणि इथून हे आहे मातेचं मंदिर आणि तुम्ही सरळ पुढे गेलात तर ते बघा आई जीवदानी देवी प्रसन्न. सो तिन्ही देवींचं एकाच ठिकाणी तुम्ही दर्शन करू शकता. मा आशापुरा, आई जीवदानी देवी प्रसन्न आणि इकडे एकवीरा माता. आणि म्हणजे मला तुम्ही सांगा जर तुम्हाला माहीत असेल तर, कारण त्या तीनच देवी इथेच का आहेत. कारण इकडे आशापुरा आहे, त्यानंतर एकवीरा सुद्धा इथेच आहे आणि जीवदानी सुद्धा इथेच आहे. काय साम्य आहे या तिन्ही देवींमध्ये, काहीतरी साम्य असेल, त्यामुळेच तिघीजणी एकाच ठिकाणी आहेत. ओके, हा इकडे तरी बघा तुम्ही सरळ आलात की आई जीवदानी देवी प्रसन्न. इथून हा बघा एक सरळ मार्ग आहे. सावकाश आहे, एकदम खाली बसून ये, कारण
हे बघा आम्ही बसून चालतोय. खूपच म्हणजे अगदी डोक्याला लागेल एवढंच आहे आता हे अंतर. Oh my God. पुन्हा डोक्याला हे बघा ते लागते अशी ही सुंदर बघा बघा असं यावं लागतं इकडे. चौकशी हा इकडे लागू शकतो वरती एकदम डायरेक्ट उभी नको राहूस. आणि इथे आता आलेलं आहे बाहेर. आलीस का? सो इथून आम्ही आता आलो इथे आणि आता आम्ही जाणार आहोत वरती जो मार्ग आहे तिकडे. तर बघा इकडून सरळ आपण आलो या मार्गाने सरळ तुम्ही आलात की इथून सरळ यायचं आहे आणि इकडे एक वरती मार्ग जातो. तर तिकडे आता आपल्याला जायचंय. बघूया काय आहे वरती. तर हा सरळ मार्ग जातो वरती. सो इकडून आता आपल्याला सरळ जायचं एकदम वरच्या दिशेने. आणि हा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करू शकता इथून. थोडं आपण इकडे वरती जाऊया नंतर मग इकडे खाली जाऊया. पहिल्यांदा वरती जाऊया आणि बघूया इकडे. जाऊया ना वरती, चल ना. काय नाही सरळ सरळ यायचं सावकाश आहे बघ. हां ठीक आहे भाजू देच. या मॅडमला पाहिजे हात. हां हवा थंड आहे म्हणजे ऊन आहे पण तरी सुद्धा हवा जी आहे थंड आहे. आणि हे बघा समोरून असा नजारा तुम्ही बघू शकता. इतका सुंदर नजारा. संध्याकाळच्या वेळी जर आलात तुम्ही खूप भारी वाटेल. खूप इथे खोल आहे खूप असं. आणि हे जे आहे ते मुख्य मंदिर जिथे आपण दर्शन घेतलं आणि इथून सरळ आपण आलो. आणि समोर जे तुम्हाला दिसतंय ना ते बघा. तर हे शिव मंदिर आहे. तिकडे सुद्धा बघू आपण जमलं तर दर्शनाला जाऊ. म्हणजे समुद्राच्या किनारीच मंदिर आहे. हो सो असा काहीसा हा परिसर आहे. खूप छान आहे. फक्त आम्ही जरा उन्हामध्ये आलोय पण तुम्ही जर सकाळी लवकर आणि संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्ताच्या वेळेला खूप सुंदर फरक आहे. पण मी सांगतो तुम्हाला जर तुम्ही सूर्यास्ताला आलात ना खूप सुंदर तुम्ही एन्जॉय करू शकता हा व्ह्यू. आणि छान आहे. वन डे ट्रिप तुमची होऊन जाईल इकडे एकदम बेस्ट. तुम्हाला वाटलं की आणि पायामध्ये चप्पल वगैरे नाहीत आमच्या. आणि हा असा रॉक कट दगड आहे बघा. संभाळून ये ग. तर इकडून ये. आपण या मार्गाने जाणार आहोत सरळ. हे बघा किती सुंदर वाटतं ना. पण जेव्हा तुम्ही संध्याकाळच्या याल ना
त्यावेळेला खूपच सुंदर दिसेल तुम्हाला हे, खूप सुंदर. म्हणजे जेव्हा ऊन नसेल सकाळी आणि संध्याकाळी. आणि इथे सुद्धा एक मंदिर आहे, तर तिथे सुद्धा आपण दर्शन करूया. अच्छा, तर चला, इथे ओपन आहे दरवाजा. ठीक आहे, हे बघा, बारोड करणी माता. हे बघा, बारोड करणी माता. आणि इथे आपण दर्शन करूया. आणि दर्शन करून घ्या मातेचं. खूप सुंदर मूर्ती. तर आता आशापुरा देवीच्या दर्शनानंतर आम्ही चाललो आहोत स्वयंभू शिव मंदिरामध्ये. तर आता आपण आलेलो आहोत शिव मंदिरामध्ये. म्हणजे आपल्याला आता तिकडे जायचं शिव मंदिरामध्ये, जे आपण तुम्ही बघितलं तिथून. आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे त्यांनी बनवून ठेवलंय, कारण इकडे जे मच्छीमार लोक आहेत ते मच्छी सुकवण्यासाठी याचा वापर केला जातो. ह्या बघा, ह्या ज्या काड्या दिसतात ना, तर त्यांच्यावरती अशी मच्छी ठेवली जाते आणि ती सुकवली जाते. सो समोर जे तुम्हाला दिसतंय ते आहे स्वयंभू शिव मंदिर. मंदिरामध्ये ते बघा समोर तुम्हाला दिसतंय ते आहे आशापुरा मंदिर. सो तिकडून आपण सरळ चालत चालत आलेलो आहे स्वयंभू शिव मंदिरामध्ये. बघूया आता आपण कसं आहे हे मंदिर. खूप छान आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा जर आलात तर प्रत्येक ठिकाणी, म्हणजे आपण तिथे सुद्धा गेलेलो होतो ना, तर तिथे सुद्धा लिहिलं होतं की स्वयंभू शिव मंदिर आणि आशापुरा देवी मंदिर ट्रस्ट एडवन. सो तुम्ही दोन्ही करा. आणि हे आहे ते खूप असं सुंदर मंदिर. दर्शन वगैरे झालं आणि आता आपण चाललोय परतीच्या प्रवासाला. 10:30 वाजलेत फक्त. सो एक अर्धा एक तासामध्ये तुम्ही अर्ध्या तासामध्येच, जास्त वेळ लागणार नाही तुम्हाला दर्शन आणि पूर्ण जो परिसर आहे तो एक्सप्लोर करण्यासाठी. सो इथून आता आपण जाणार आहोत चालत एडवन बस स्टॉपपर्यंत. आणि तिथून मग बस किंवा शेअरिंग टॅक्सी किंवा टमटम वगैरे भेटलं तर तिने आपण जाणार आहोत सफाळ्याला. आणि तिथून मग लोकल ट्रेनने घरी मग. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही प्लॅन करू शकता वन डेचा. खूप सुंदर प्लेस आहे. तर रिटर्न जाताना आम्हाला भेटली शेअरिंग टॅक्सी. सो शेअरिंग टॅक्सीचं जे भाडं आहे ते आहे 30 रुपये पर पर्सन. सो समजा तुम्हाला जर इकडे बस नाही भेटली तर तुम्ही शेअरिंग टॅक्सीने सुद्धा जाऊ शकता. सो आता या लोकल ट्रेनने आपला प्रवास होणार आहे दादर, आणि दादरवरून मग पुन्हा सेंट्रल लाईन घरी. सो तुम्ही सांगा कॉमेंटमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आणि कॉमेंट करा आणि लाईक पण करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुन्हा नवीनच एका व्हिडिओ.